कुठेही भय नाही, उलट आपण दादा व दादागिरी संपवली. आमदार संजय गायकवाड. स्वच्छ, सुंदर व विकसित शहराकरता शिवसेनेलाच विजयी करा, आमदार गायकवाड यांचे आवाहन. बुलढाणेकर सुज्ञ आहेत. विरोधकांच्या भय, भ्रष्टाचाराच्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. बोलण्यासाठी दुसरा मुद्दा नाही, त्यामुळे ते अपप्रचार करीत आहे. शहरात कुठेही भय नाही, उलट आपण दादा व दादागिरी संपवली, असे सांगत बुलढाणा शहर स्वच्छ, सुंदर व विकसित करण्याकरता बुलढाणेकरांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोरील बटण दाबून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा गायकवाड यांच्यासह शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र. बुलढाणेकर, उद्या बुलढाणा नगरपालिकेचा अध्यक्षपदाकरता आणि नगरसेवकपदाकरता मतदान होणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सौ पूजाताई गायकवाड या शिवसेनेच्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या, आणि 30 शिलेदार माजी नगरपालिकेचे नगरसेवक पदाकरता उभे आहेत. सुंदर, स्वच्छ आणि विकसित शहराकरता उद्या आपण तिन्ही धनुष्यबाणाला मतदान करा, असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करत आहे. येणाऱ्या काळामध्ये या बुलढाण्याला एक औद्योगिक नगरी, एक विकसित नगरी, एक आदर्श शहर म्हणून, स्वच्छ सुंदर शहर म्हणून मला निर्माण करायचं आहे. 4 वर्ष माझ्याकडे आमदारकी असल्यामुळे सरकारकडनं किती पैसा आणायचा, कसा आणायचा आणि तो कसा वापरायचा हे सगळं नियोजन माझं तयार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी धनुष्यबाण मतदान करा. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने समाजातील वेगळ्या वेगळ्या घटकांच्या पाठिंब्यामुळे आज मला पूजाताई गायकवाड या 5,000च्या फरकाने पुढे जातील असा विश्वास मला वाटत आहे. आणि म्हणून आपली मते कुठेही इकडे तिकडं न गमवता, मतांचं विभाजन न करता, मतांचं पर्सेंटेज वाढवून पूजाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमला विजयी करा. कडनं अपप्रचार केला जात आहे की भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त शहराचा. तर पहिली गोष्ट तर भय, या ठिकाणी मला रात्री 12 वाजता बुलढाण्यामध्ये महिला एकटी फिरते आणि अनेक महिला भाषणात सांगतात की आम्ही आमदार झाल्यापासून आम्हाला कशाची भीती वाटत नाही. त्याच्यामुळे भय तर कोणाच्या मनामध्ये नाही. आणि नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक नसल्यामुळे भ्रष्टाचार तर काही होण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि कामाचा क्वालिटी आणि कामाचा दर्जा सांगतोय की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाले का नाही झाला म्हणून. आणि नशाचा राहिला विषय, तर जे दररोज नशा करतात ते सांगतात की नशामुक्त झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की विधानसभेत मी मागच्या अधिवेशनामध्ये चरस, गांजा, बटन नावाचं कॅप्सूल, बॉन्डचा नशा करणाऱ्या, बाहेरगावातून येणाऱ्या नशावर कारवाई सरकारने केली पाहिजे, हे माझं विधानसभेतलं भाषण आहे. आणि माझं त्याच वेळेसपासून मी सरकारला मागणी करतोय की याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामुळे यांना काही मुलाचा अधिकारच उरत नाही. आणि म्हणून यांच्या अपप्रचाराला बळी न पडता आज शहरात 6 वर्षात दंगल नाही, कुठे भांडण नाही, कोण्या व्यापाराला शहरामध्ये कुठे त्रास नाही आहे, सामान्य नागरिकाला त्रास नाही आहे, छोट्या मोठ्या उद्योगांना कुठे त्रास नाही आहे. त्याच्यामुळे दादागिरी किंवा भयमुक्त, उलट दादागिरी आपण संपवली, दादा संपवले. आणि त्याच्यामुळे आता नागरिक चांगल्या वातावरणामध्ये शहरामध्ये त्या ठिकाणी वावरतात. त्याच्यामुळे भयमुक्त शहराचा काय विषय राहिलेला नाही आहे. हा यांचा अपप्रचार आहे. यांच्याकडे बोलायला काहीच नाही. मी एवढा विकास केला आहे, 15 वर्ष आमदार होते तेव्हा हे काही करू शकले नाही. आणि त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे विषय नसल्यामुळे फक्त हा लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. मला माहीत आहे बुलढाणेकर सुज्ञ आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि तो याच्या अपप्रचाराला बळी पडणार नाही.